नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खास करून जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने आपला आजचा कार्यक्रम आहे आणि विषय आहे संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती. आणि विषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध सांधे तज्ञ असणारे डॉक्टर पराग संचेती यांना आपल्या आजच्या कार्यक्रमात खास करून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर पराग संचेती यांची. नमस्कार सर. नमस्कार महेश. डॉक्टर पराग संचेती यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. संचेती हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर पराग संचेती कार्यरत आहेत. खास करून सांधे म्हणजेच खास करून सांधेदुखी किंवा संधिवातावरती असणारे अत्याधुनिक उपचार, पण ह्या व्यतिरिक्त मणक्यांवरती असणारे खास करून मानपाठ कंबरदुखी किंवा स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार ह्याच्यावरती असणारे अत्याधुनिक उपचार आज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत संचेती हॉस्पिटलच्या वतीने. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने पुढील 1 महिन्यासाठी संचेती हॉस्पिटलच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, गुडघे वाचवा. आणि ह्या उपक्रमाअंतर्गत पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये खास करून सांधेदुखीचे रुग्ण किंवा मानपाठ कंबरदुखीचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन, त्याचप्रमाणे टेस्ट उपलब्ध आहेत, निदान उपलब्ध आहे आणि उपचार सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात हे खास संचेती हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत संपर्काचे, त्याच्यावरती फोन जरूर करा. आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण संधिवात आणि गुडघेदुखीवरती असणाऱ्या अत्याधुनिक उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोतच, पण या व्यतिरिक्त मणक्यांचे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये मानपाठ कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार आहे किंवा फ्रॅक्चर्स आहेत मणक्यांची, ह्याच्यावरती सुद्धा आता अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत. संचेती हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. अत्याधुनिक स्वरूपाचं ट्रॉमा सेंटरही आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना सर, आपण एक सांधे तज्ञ, जॉईंट रिप्लेसमेंट तज्ञ म्हणून कार्यरत आहात. या व्यतिरिक्त एशिया पॅसिफिक आर्थोप्लास्टी सोसायटीचे आपण प्रेसिडेंटही आहात. आणि आजचा कार्यक्रम खास आपण जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने करत आहोत. आपल्याला काय आवश्यकता वाटते, ह्या दिनाचं महत्त्व काय काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? जागतिक संधिवात दिवस ह्याचं महत्त्व असं की आता संधिवातावर बरेच वेगवेगळे ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. या उपचार पद्धती ज्या आहेत त्या बऱ्याच आधुनिक पद्धती आहेत आणि त्यामुळे आपण संधिवात हा पूर्ण बरा करू शकतो. हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा संधिवात झाला की झालं, मग सांधे खराब होणार आणि चालता येणार नाही, पण असं नाही आहे. त्यामुळे हा एक दिवस जो आम्ही दरवर्षी साजरा करतो, वर्ल्ड आर्थरायटिस डे, ह्यावेळेस फक्त आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे टू दॅट आर्थरायटिस इज प्रिव्हेंटेबल अँड आर्थरायटिस कॅन बी क्युअर्ड. म्हणजे आपण संधिवाताला प्रतिबंधही करू शकता आणि संधिवातावरती अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार जे आहेत ते सुद्धा घेऊ शकता. सर्वसामान्य रुग्णांसाठी सेवा ब्रीदवाक्य घेऊन संचेती हॉस्पिटल गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. डॉक्टर पराग संचेती जे आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, खास करून हिप आणि नी जॉईंट स्पेशालिस्ट आहेत. पण ह्या व्यतिरिक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी आपण हेल्पलाईन नंबर बघत आहात हे संचेती हॉस्पिटलचे नंबर आहेत. पुढील 1 महिन्यासाठी खास सवलती दरात उपचार उपलब्ध आहेत जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे येत असताना आपण आता हे फार महत्त्वाची गोष्ट सांगितलीत की जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करणं फार आवश्यक आहे आणि हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे खास वर्ल्ड आर्थरायटिस डेच्या निमित्ताने, जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने. तर सुरुवातीला सर्वच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे संधिवाताविषयी जाणून घेण्यासाठी, कारण वेगवेगळ्या स्वरूपाने त्याला बघितलं जातं. ऑस्टिओ आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, कधी गाऊट, आणि एक कन्फ्युजन आहे ते आपण लोकांचं दूर करण्यासाठी आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघूया या ठिकाणी लॅपटॉपवरती. काय सांगता येईल सर आम्हाला? जर आपण पाहिलं की लॅपटॉपकडे वळूया, संधिवात हा प्रामुख्याने 4 प्रकारचा आहे. त्यात डिजनरेटिव्ह आर्थरायटिस म्हणजे वयामानाने होणारा संधिवात, दुसरा म्हणजे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, आमवात, जो संधिवात कमी वयात पाय हात हे वाकडे जास्त होतात. दुसरा जर मेटाबॉलिक आर्थरायटिस म्हणजे गाऊट मुळे गुडघे सुजतात, पाय सुजतात, ह्याच्यात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस, गुडघ्यात टीबी होऊ शकतो, पायोजेनिक आर्थरायटिस, पस निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे पण गुडघ्यांना खुब्यांना संधिवात होऊ शकतो. आणि शेवटचा म्हणजे डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस, वयामानाने होणारा संधिवात. हा बेसिकली एक प्रोग्रेसिव्ह कंडिशन आहे, म्हणजे कमी ह्याच्यात स्टेज 1 मध्ये, ग्रेड 1 मध्ये सुरुवात होते, जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात, तो स्टेज 2 मध्ये वाढतं. आता ह्याच वेळेस जर आपण त्याच्यावर प्रतिबंधक उपाय केले तर तो स्टेज 3 मध्ये आपण जाण्यात अवॉइड करू शकतो. त्याचबरोबर जरी आपण ह्या ठिकाणी त्याचे उपाय नाही घेतले आणि जर तो शेवटच्या टप्प्यात गेला म्हणजे ग्रेड 4, देन दॅट इज द टाइम की त्याला ऑपरेशन लागेल.
पण तुम्ही लक्षात घ्या महेश की पहिले 3 टप्प्यात जर आपण डॉक्टरांकडे गेलो, जर त्याची ट्रीटमेंट घेतली, त्याचे उपचार घेतले, तर तो आपण तिथंच रोखू शकतो आणि बरा करू शकतो आणि पुढे तो 4थ्या टप्प्यात न जाता शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो. ओह, म्हणजे आता शस्त्रक्रिया टाळणं ही शक्य आहे हो, जर हो, आपण हो. सुरुवातीच्या टप्प्यातले उपचार घेतलेत तर जरूर आपण विना शस्त्रक्रियाही या ठिकाणी गुडघेदुखीपासून मुक्त होऊ शकता, संधिवातापासून मुक्त होऊ शकता. पण त्यासाठी लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि हा सल्ला आता आपल्याला सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे संचेती हॉस्पिटलच्या वतीने. खास करून वर्ल्ड आर्थरायटिस डे म्हणजे जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने गुडघे वाचवा ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. पण यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी नंबर बघतात. पुन्हा एकदा सर, विषयाकडे वळत असताना गुडघेदुखीची समस्या सगळ्यात जास्त आहे. आपल्याकडे हजारो गुडघेदुखीचे रुग्ण येत असतील. कशा रीतीने आपला अप्रोच असतो एकंदरीतच मॅनेजमेंटचा, काय सांगता येईल आम्हाला? जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो त्याची आम्ही पूर्णपणे हिस्ट्री घेतो, पूर्ण त्याला व्यवस्थित तपासतो आणि काय इन्व्हेस्टिगेशन्स करतो. मेनली ब्लड टेस्ट आणि एक्सरे. एक्सरे जेव्हा आम्ही घेतो त्याच्यात आम्हाला कळतं की हे कुठल्या स्टेजमध्ये, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 4 टप्प्यात होऊ शकतो. आणि जर तो पहिल्या दुसऱ्या टप्प्यात असेल तर मग त्याला व्यायाम, गोळ्या, तिसऱ्या टप्प्यात असेल तर काही वेळा इंजेक्शन्स पण देतो आणि बऱ्याच वेळा ह्या ट्रीटमेंटनी तो बरा होऊ शकतो. पण कधी कधी तो संधिवात वाढत जातो आणि वाढल्यामुळे 4थ्या टप्प्यात गेला तर तो त्रास त्याला खूप होतो आणि मग 4थ्या टप्प्यात गेला तर त्याला कृत्रिम सांधारोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हाच एक उपाय आमच्याकडे राहतो. बरोबर. आणि आता ह्याच्यामध्ये अत्याधुनिकता निर्माण झालेली आहे. कॉम्प्युटर असिस्टेड सांधेरोपण आहे, रोबोटिक्सद्वारे हे सांधेरोपण होऊ शकतं आणि हे सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे संचेती हॉस्पिटलच्या वतीने. ह्या व्यतिरिक्त दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत, इंजेक्शन्स आहेत, औषधं आहेत आणि हे सर्व आधुनिक उपचार हे अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत संचेती हॉस्पिटलच्या वतीने, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. खास आमच्या झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी, हॅलो डॉक्टरच्या प्रेक्षकांसाठी हा एक अभिनव उपक्रम आहे जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने. त्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण स्क्रीनवरती बघतात. हे हेल्पलाईन नंबर आहेत संचेती हॉस्पिटलचे, पुणे शिवाजीनगर या ठिकाणचे. आपण जरूर लाभ घेऊ शकता या गोष्टीचा. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आपण गुडघेदुखीविषयी जेव्हा बोललो सर, तुम्ही म्हणालात की शेवटच्या टप्प्यात आपल्याला आता सांधेरोपण करण्याची आवश्यकता पडते आणि ते आता आधुनिक स्वरूपाने, अत्याधुनिक स्वरूपाने होऊ शकतं. आपण एक ॲनिमेटेड व्हिडिओ बघूया अनुषंगाने की कशा रीतीने हे सांधेरोपण होतं आणि हे अत्याधुनिक स्वरूपाचं सांधेरोपण उपलब्ध करण्यात आलेलं आहे. काय सांगता येईल सर? जर तुम्ही पाहिलं तर आता कम्प्युटर स्क्रीनकडे आपण वळूया. की हा एक गुडघ्याचं मॉडेल आहे. ह्याच्यात तुम्ही बघत आहात की वरचा म्हणजे मांडीचा हाड, त्याला आपण फिमर म्हणतो. खालचा जो पाय आहे तो नडगीचा भाग म्हणजे टिबिया आणि गुडघा हा फिमर, टिबिया आणि पटेला म्हणजे नी कॅप ह्याच्याद्वारे झालेला आहे. तर जेव्हा संधिवात होतो तर नी कॅप, गुडघ्याचा खालचा भाग मांडीच्या हाडाचा म्हणजे आणि नडगीचा म्हणजे टिबियाचा वरचा भाग खराब होतो, तो आम्ही कट करतो आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल जॉईंट लावतो. फिमरच्या बाजूला एक 316L स्टेनलेस स्टीलचा अलॉय असतो, तो सिमेंटद्वारे फिक्स करतो. पायाच्या नडगीच्या हाडाच्या वरच्या बाजूला एक प्लॅस्टिक इन्सर्ट आणि मेटल ट्रे, तो तिथं सिमेंटद्वारे लावतो. आणि नी कॅप म्हणजे गुडघ्याची जी कॅप आहे आपण जे बघू आता की साईडला आहे, त्याचा खालचा भाग पण आपण रिप्लेस करतो आणि त्याला पण एक आर्टिफिशियल जॉईंट लावतो. म्हणजे लोअर एंड ऑफ फिमर, अपर एंड ऑफ टिबिया आणि इनर पार्ट ऑफ नी कॅप म्हणजे पटेला, हे तिन्ही जॉईंट रिप्लेस केले जातात आणि ह्यालाच टोटल जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतात. ओके, सो हे आपण बघितलं आता टोटल जॉईंट रिप्लेसमेंट होतं. काही रुग्ण आपण या अनुषंगाने बघणार आहोत की त्यांना कशा रीतीने हे रिप्लेसमेंट केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. सर, काय सांगता येईल? हो, आता मला तुम्हाला काही एक्झाम्पल्स असे दाखवायचे आहेत की जे रुग्ण बिलकुल चालू शकत नव्हते. आता हा जो एक पेशंट आहे तो एक आम वातचा पेशंट आहे. तुम्ही पाहिला की एक गुडघा तिचा कम्प्लीट डॅमेज आहे आणि दुसऱ्या गुडघ्यालाही संधिवात आहेत. ह्या त्या एक्सरेमध्ये डावीकडे तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. प्लस जेव्हा आम्ही त्यांचं जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन केलं तर हा रुग्ण अगदी व्यवस्थितरित्या चालू शकला आणि ह्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ आपण बघत आहात. ही अजून एक केस आहे की एकदम डावा गुडघा बघा, हा ऑस्टिओआर्थरायटिसमुळे खराब झालेला आहे आणि ऑपरेशन जेव्हा आम्ही केलं त्यामुळे ही रुग्ण व्यवस्थित चालू शकली. एकदम जे पाय आधी वाकडे होते ते पूर्ण सरळ झाले. हे एक्झाम्पल बघून तर ही बाई म्हणजे बिलकुल चालू शकत नव्हती. आता हे व्हिडिओसाठी आम्ही तिला कसं बसं तयार केलं आणि ती आता आपल्या इथं चालत आहेत. आणि हिचं जेव्हा ऑपरेशन आम्ही केलं की दोन्ही गुडघे एका वेळेस बदलले आणि कारण एक गुडघा बदलून फायदा नव्हता आणि जेव्हा दोन्ही गुडघे एका वेळेस बदलले तुम्ही बघत आहात की ही सेम रुग्ण आता पाय सरळ झालेला आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या ही बाई आता चालू शकते आणि इतकी खुश झाली की तिला वाटलं की हे मी आधी का नाही ऑपरेशन केलं.
आपण या अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगत जाणून घेऊया की त्यांना ऑपरेशन नंतर कशा रीतीने त्यांचा फायदा झालेला आहे आणि हे सर्व उपचार संचेती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढील 1 महिन्यासाठी खास करून गुडघे वाचवा या अभियानांतर्गत खास करून 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि उपचार ह्या तिन्ही गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. या व्यतिरिक्त अनेक रुग्णांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे आधी. त्याच्यापैकी एका रुग्णाचं मनोगत आपण आता या ठिकाणी स्क्रीनवरती जाणून घेणार आहोत. काय सांगता येईल सर आम्हाला? आपण बघूया लॅपटॉपवरती एका रुग्णाचं मनोगत. येस, या ठिकाणी ही एक जे पेशंट होती आपली, तिला संधिवात आपण जाणून घेऊया त्यांचं. हे एक देहरादूनची पेशंट होती. ओके. आणि हे दोन्ही गुडघे आपण एका वेळेस बदलले, पाय सरळ झाले आणि चमत्कार म्हणजे 10 वर्षाने तुम्ही बघत आहात ही बाई स्वावलंबी चालतीये. ते इतके खुश होऊन गेले आणि दर महिन्याला मला व्हिडिओ पाठवतात, मला फोन करतात. येस, आपण हे बघितलं उदाहरण की कशा रीतीने एकंदरीतच ह्या रुग्णाच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. आयुष्याची गुणवत्ता वाढवणारं असं हे शस्त्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही. कम्प्लिटली बेड रिडन असणारी रुग्ण पुन्हा एकदा चालायला लागली. अंथरुणाला खिळलेली रुग्ण उठून चालू शकतात, आयुष्याचा आनंद पुन्हा घेऊ शकतात. अर्थातच याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण फोन करा. पुढील नंबरवरती हेल्पलाईन नंबर आहेत. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात इतरही सांधेदुख्यांविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याच अनुषंगाने मणके म्हणजेच मानपाठ कंबरदुखीवरती काय नवीन उपचार आलेले आहेत जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात गुडघेदुख्यापासून मुक्ती ह्या विषयावरती आणि प्रख्यात सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर पराग संचेती आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. खास जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं कशा रीतीने आता गुडघेदुखीसाठी अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. खास करून संचेती हॉस्पिटलच्या वतीने जे शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या विमा कंपन्यांवरच्या पॅनलवरती आहे संचेती हॉस्पिटल. खास करून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढील 1 महिन्यासाठी जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने अल्प दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये खास करून कन्सल्टेशन, निदान म्हणजे टेस्ट आहेत, चाचण्या आहेत आणि उपचारही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पण त्यासाठी आपण फोन करा. पुढील नंबरवरती जे आपण संचेती हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर बघत आहात त्याच्यावरती फोन करून जरूर माहिती घ्या. कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतलं होतं पूर्वार्धात की कशा रीतीने आता गुडघेदुखीसाठी औषधोपचार आहेत, इंजेक्शन आहे वंगणाचं उपलब्ध झालेलं, ज्याद्वारे आपण शस्त्रक्रिया टाळूनही उपचार घेऊ शकता. या व्यतिरिक्त दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. खास अत्याधुनिक स्वरूपाची सांधेरोपण शस्त्रक्रिया आहे जी रोबोटिक्स किंवा कॉम्प्युटरद्वारे आता होऊ शकते. सर, आपण मगाशी कार्यक्रमात आम्हाला सांगितलं होतं ह्या अनुषंगाने अनेक विविध प्रकारचे रुग्णही बघितले होते. आपण एखाद्या रुग्णाचं अजून मनोगत जाणून घेऊया का? हो. येस, या ठिकाणी आपण आता लॅपटॉपवरती बघूया की ह्या रुग्णांना काय अनुभव आलाय. हो. दोन्ही गुडघे खराब होते पण तिला वाटलं की आधी एक करू आणि एक केल्यावर तिला इतका आनंद झाला की दुसराही तिने 2 महिन्यात करून घेतला आणि ते आता अतिशय उत्तम रीतीने चालते, स्वतःचं काम स्वतः करते, कम्प्लिटली इंडिपेंडेंट. मला वाटतं हे म्हणू शकता की एक आयुष्यात परिवर्तन घडवणारे असे हे शस्त्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही. पण केवळ गुडघेदुखीच नव्हे तर हिप जॉईंट म्हणजेच खुब्याचा सांधा सुद्धा अनेक विविध कारणांनी खराब होऊ शकतो, ज्याच्यामध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आहे. अल्कोहोल म्हणजेच दारू पिण्यामुळे तरुण वयामध्ये खुब्याचा सांधा बऱ्याचदा आपल्याला खराब झालेला आढळतो. ऑस्टिओआर्थरायटिस बरोबर रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो प्रकार आहे ज्याला आमवात म्हटलं जातं मराठी भाषेत, ह्या विविध प्रकारच्या कारणांनी खुब्याचा सांधा सुद्धा खराब होऊ शकतो, ज्याला हिप जॉईंट म्हटलं जातं. आपण ह्या अनुषंगाने बघूया हिप जॉईंट विषयी काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे. सर, आम्हाला काय सांगता येईल? आपण जशाशी मगाशी म्हणलो की इंडियात, भारतात सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस इज व्हेरी कॉमन. जसं एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आहे,
त्या कधी कधी मेटाबॉलिक डिसीजेस होतात हो. आणि त्यामुळे गुडघा जसा खराब होतो तसा खुबाही खराब होतो. आणि खुब्याचं प्रमाण भारतात कमी आहे, पण जर तुम्ही आता आपण स्क्रीनकडे वळालो तर हा एक नॉर्मल दिसणारा डाव्याकडे, आणि जो खराब झाला की तो कसा दिसतो तोही आहे. कमी वयात पण होऊ शकतं, एव्हीएनमुळे होऊ शकतं, किंवा ज्युवेनॉल रुमेटेड आर्थरायटिस, जो हा रुग्ण तुम्ही डाव्या साईडच्या स्क्रीनला बघत आहात त्याचा एक्सरे आहे, तो कम्प्लीट हिप जॉईंट डिस्टर्ब झालेला आहे. त्याचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन नंतर तो एकदम व्यवस्थितरिते चालू शकला की तुम्ही बघत आहात तोच रुग्ण आता एकदम नॉर्मल चालू शकतो. नाही तर आधी तिला दोन्ही बाजूला सपोर्ट लागत होता. त्याचप्रमाणे अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. ही एक मुलगी होती, तिचे दोन्ही गुडघे आणि दोन्ही खुबे खराब होते. ते जर तुम्ही एक्सरे आता खुब्यांचा बघत आहात, तिचे दोन्ही खुबे एका वेळेस बदलले आणि ऑपरेशन नंतर ती अगदी व्यवस्थितरिते चालू शकली. गुडघ्याचा इलाज फक्त मेडिसिन्स आणि इंजेक्शन्सनी आम्ही केला. ओके, म्हणजे की खुब्याचा सांधा बदलला आणि गुडघ्याचा इलाज मेडिसिन इंजेक्शनने करून आपण बघू शकता आयुष्यात झालेलं परिवर्तन आहे. हिप जॉईंटचं आपण अॅनिमेशन बघूया अनुषंगाने की हे ऑपरेशन कसं होतं आपल्याला बघता येईल स्क्रीनवरती. थोडक्यात आम्हाला सर माहिती द्या. आपण स्क्रीनवर बघूया आता की हे ऑपरेशन कसं होतं. हिप जॉईंटचं आपण ऑपरेशन बघत आहोत. येस, काय सांगता तुम्ही बघत आहात की जो उजवा आणि डावा दोन खुबे, जो उजवा खुबा तो जर खराब झाला तर त्याला दोन भाग असतात, एक तर बॉल आणि वाटी. बॉल आणि वाटी दोन्ही खराब होते आणि दोन्ही बदलायला लागते. आता वाटीचं चित्र दिसत आहेत. वाटी तिथे आम्ही ॲस्टॅब्युलम म्हणतो, तिथं रिप्लेसमेंट करतो, आणि बॉल पण नवीन फिमरच्या मेडलरी कॅनलमध्ये टाकून नवीन तिथं जॉईंट टाकतो. तर खुब्या म्हणजे वाटी आणि बॉल दोन्ही बदललं जाते आणि ह्याच्यामुळे रुग्णाला पूर्णपणे दुखणं नाहीसं होतं आणि व्यवस्थितरित्या तो चालू शकतो. येस, आपण बघितलं हे सुंदर ॲनिमेशन होतं की हिप जॉईंटवरती असणाऱ्या उपचारांचं. मला वाटतं ह्याच अनुषंगाने गुडघेदुखीवरती सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी फोन करा. पुढे संपर्कासाठीचे नंबर बघतात हे संचेती हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा जरूर लाभ घ्या. आपण ह्या व्यतिरिक्त आता खांदा म्हणजेच फ्रोझन शोल्डर नाव आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे, खांद्यावरती असणारे उपचार जाणून घेणार आहोत. स्पाईन म्हणजेच मणक्यांवरील उपचार जाणून घेणार आहोत आणि गुडघेदुखीवरती सुद्धा काय नवीन आलंय जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती गुडघेदुखीपासून मुक्ती ह्या विषयावरती, खास करून जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर पराग संचेती यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की कशा रीतीने गुडघेदुखीवरती आता अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये औषधोपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत, दुर्बीण लेझर आहे, आणि जर अधिक सांधे जर का खराब झाले असतील, गुडघे खराब झाले असतील तर रोबोटिक्स कॉम्प्युटरद्वारे आपल्याला आता सांधे बदल करता येऊ शकतो, सांधेरोपण करता येऊ शकतं आणि पुन्हा एकदा आपण आयुष्यात जगण्याचा आनंद घेऊ शकता. आपण विविध उदाहरणं सुद्धा बघितली होती कार्यक्रमाच्या पूर्वार्धात. आपण ह्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांसाठी आव्हान आहे की जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने संचेती हॉस्पिटलच्या वतीने हा एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, गुडघे वाचवा. आणि ह्या अभियानांतर्गत पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन, निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे हेल्पलाईन नंबर बघत आहात त्याच्यावरती फोन अवश्य करा. कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना सर, हे विविध प्रकारचे आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यात केवळ सांधेच नव्हे तर मणक्यांवरील उपचार उपलब्ध झालेले आहेत. गुडघ्यावरची उपचार आपण मगाशी बघितले, थोडंसं त्याविषयी जाणून घेऊया. पण इतरही सांधे खराब होऊ शकतात का आणि काय उपचार होऊ शकतात? इतर सांध्यांकडे वळायच्या आधी मी तुम्हाला एक केस दाखवू इच्छितो. आपण आता लॅपटॉपकडे बघूया. हे पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे ह्याला गुडघ्याचा ऍक्सिडेंट झाला होता, गुडघ्याचं फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याच्यामुळे गुडघ्याचा संधिवात झाला आणि त्याला जॉईंट इतका डॅमेज झाला, पाय वाकडा झाला, जसं तुम्ही डावीकडे बघत आहात. हे ऑपरेशन आमच्या वडिलांनी, पद्मविभूषण डॉक्टर के एस संचेतींनी केलं आणि त्यांच्याकडूनच मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी शिकलो. आणि त्यांनी ही केस, म्हणजे जी लोक म्हणत होते की हे होऊच शकत नाही, त्यांनी ही फिक्सेशन केलं फ्रॅक्चरचं आणि रिप्लेसमेंट पण एका वेळेस केलं आणि तुम्ही बघतात की पाय सरळ झाला. त्यामुळे खूप ह्या रुग्णाला फायदा झाला. त्याचबरोबर आता बाकी पण आपण सांधे आता बदलू शकतो, खास करून अँकल रिप्लेसमेंट सर्जरी पण होते. त्याचबरोबर शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी ही अगदी सक्सेसफुली होऊ शकते. एल्बो रिप्लेसमेंट सर्जरी पण होऊ शकते. आणि तुम्हाला सांगण्यात महेश मला आनंद वाटतो की आता रिस्ट आणि फिंगर रिप्लेसमेंट हे पण पूर्णपणे सक्सेसफुल होतं. रुमॅटॉइड पेशंट ज्यांचे हात तुम्ही बघतात की डावीकडे वाकडे आहेत, ऑपरेशन त्यांचा आम्ही रिस्ट जॉईंट बदलला, बोटाचे सांधे बदलले आणि हात सरळ झाला आणि पेशंट एकदम डिसेबिलिटीतून मुक्त होऊन व्यवस्थित काम करायला लागला. मला वाटतं हे खरोखर आयुष्याची गुणवत्ता वाढवणार असे उपचार आहेत. या अनुषंगाने स्पाईन विषयी आपण जाणून घेऊया का ॲनिमेशनद्वारे, आणि त्यामध्ये काय काय आलेले उपचार आपल्याला डॉक्टर पराग संचेती मार्गदर्शन करत आहेत. काय सांगता येईल सर आम्हाला? स्पाईन, गुडघ्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर स्पाईनचे प्रॉब्लेम्स खूप आहेत.
मणक्यांमध्ये स्लिप डिस्क होऊ शकते, स्पॉन्डिलोसिस होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतात, ट्युमर्स होऊ शकतात. खास करून स्लिप डिस्कचे पेशंट आम्ही खूप बघतो. आता तुम्ही जे चित्र बघत आहात त्याच्यात ती डिस्क दिसते आणि ती डिस्कच्या मागे मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड आहे. पण ती डिस्क जेव्हा स्लिप होते, मागच्या बाजूला येते, त्या मज्जारज्जूवर प्रेशर देते, त्याचे जे नर्व्ह रूट्स असतात त्याला प्रेशर देते आणि कंबरदुखी, पायात दुखणं येतं. म्हणजे दुखणं असतं स्पायनल कॉर्ड प्रेशरमुळे, नर्व्ह रूट प्रेशरमुळे, पण जे दुखणं येतं ते पायात येतं. लोकांना वाटतं की पायात दुखणं आहे, पण हे डॉक्टर कमरेचं ऑपरेशन का सांगतात? पण त्याचं कारण इट इज रेडिएटिंग पेन आणि मणक्यात स्लिप डिस्कमुळे प्रेशर येऊन पायात दुखणं येऊ शकतं. त्यामुळे आता संचेती हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे अत्याधुनिक ट्रीटमेंट पद्धती कमरेच्या विकारांसाठीही उपलब्ध आहेत. ओके. याच्यामध्ये सर आपण फार महत्त्वाची गोष्ट सांगितली तशी की हे उपचार हे सगळे वेगवेगळ्या संचेती हॉस्पिटलच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. खास जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने आपण आजचा कार्यक्रम करत आहोत. तर प्रेक्षकांसाठी आपला काय सल्ला राहील? आपल्याला काय त्यांना सल्ला द्यायला आवडेल? मला त्यांना एवढाच सल्ला द्यायला आवडेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रतिबंधक उपाय आपण राबवू शकतो, त्याच्यामुळे संधिवात टाळू शकतो. पण जरी तो झाला तरी आपण तो बरा करू शकतो. म्हणजे रुग्णांना आम्ही संधिवातातून मुक्त करू शकतो, कारण त्याच्या उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त मला एकच संदेश द्यायचा आहे की जर तुम्हाला गुडघ्याला, मणक्याला, खुब्याला त्रास झाला तर त्वरित डॉक्टरांकडे जा, त्याचं निदान करा आणि त्या निदानानंतर जी ट्रीटमेंट सांगतील ती पूर्णपणे फॉलो करा. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता जो डॉक्टर पराग संचेती यांनी आपल्याला दिला की आपल्याला गुडघेदुखी असेल, खुब्याच्या सांध्याचा त्रास असेल किंवा मणक्यांचा त्रास असेल, मानपाट कंबरदुखी असेल, घरी थांबू नका. अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत आणि खास संचेती हॉस्पिटलच्या वतीने जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने पुढील 1 महिन्यासाठी हे अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हे संचेती हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि ह्यावरती आपण फोन करून जरूर ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर पराग संचेती, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वशाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.